नमस्कार. आजीची माया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. माझ्या व्हिडिओला जरा थोडा उशीर झाला त्याबद्दल मी क्षमस्व, कारण मी गावाला गेलेली होती. मी तुम्हाला आता 2 ते 3 वर्षापर्यंत बाळाची कसा आहार द्यायचा त्याविषयी सांगणार आहे. बाळाचं आपण सकाळ ते संध्याकाळपर्यंत वेळ ठरवून घ्यायचा. सकाळी बाळ झोपेतनं उठल्यावर त्याचा मूड बघून मग त्याला हळूहळू खायला किंवा आपलं दूध वगैरे द्यायचं. कारण कसं बाळाचा मूड आल्याशिवाय ते दूध वगैरे काही पीत नाही. थोडं त्याला घ्यायचं, कड्यावर घ्यायचं, थोडं त्याला गॅलरीत घेऊन जायचं, गार हवेमध्ये पक्षी वगैरे दाखवायचे, तेव्हा त्याचा हळूहळू मूड येतो. मग त्याला दूध प्यायला द्यायचं. दूध जर नाही प्यायलं त्याने तर तुम्ही त्याला फळांचं ज्यूस पण देऊ शकता किंवा नाचणीचं सत्व देऊ शकता थोडी पातळ करून. असं काही नाही की दूध प्यायलंच पाहिजे, काही काही मुलांना दूध आवडत नाही. त्यामुळे तुम्ही ज्यूस किंवा आपलं नाचणीचं लाह्यांचं पीठ वगैरे त्याला देऊ शकता, ते असं पातळ करून. ते झालं की थोडंसं ते मग खेळतं वगैरे. मग नंतर त्याची नाश्त्याची वेळ म्हणजे 9 वाजते. 9 ते 9:30 पर्यंत द्यायचा. तेव्हा त्याला तुम्ही उपमा, पोहे कमी तिखट द्यायचे, ते देऊ शकता. कधी थालीपीठ छानपैकी, गुळाचा शिरा कमी गोड करायचा, थोडं तूप जास्त टाकायचं, थोडंसं पातळ करायचं. बाळ आवडीने खातं. नंतर ते खेळल्यानंतर खाल्ल्यानंतर तो तोपर्यंत खेळतो, थोडा झोपतो. नंतर कसं 2 ते 3 वर्षापर्यंत शाळेत जातात मुलं. मग त्याला टिफिन आपण देतच राहतो, काहीतरी हलकं आप्पे म्हणा, डोसा म्हणा, त्यांच्या आवडीचं द्यायचं. त्यानंतर मुलगा 1 ते 1:30 पर्यंत घरी येतो. आल्यानंतर लगेच त्याला जेवणाची घाई नाही करायची. आल्यानंतर त्याला प्रेमाने विचारायचं, "काय रे, शाळेत काय झालं, काय नाही?" अगदी व्यवस्थित विचारायचं, रागवून विचारायचं नाही. रागवून मुलं काय करतात, धाकापोटी खोटं बोलतात. त्यामुळे त्यांना अजिबात रागवायचं नाही, प्रेमाने विचारायचं, "काय रे, तू आज कोणाशी काय शेअर केलं? मॅडम काय बोलल्या? काय शिकवलं? काय नाही?" मग मुलांनी आपण विश्वासात घेऊन विचारलं की नाही, मुलं छानपैकी खरं बोलून सांगतात आपल्याला. त्यांना रागवलं, मारलं, ते भीतीपायी काहीतरी खोटं सांगतात. त्यामुळे मुलांची अजिबात रागवायचं नाही, प्रेमाने बोलायचं. त्यानंतर तो सांगतो आपल्याला काय झालं, काय नाही. त्यानंतर तो त्याचे शूज जागेवर ठेवतो. त्याला सवय लावायची आपण. तो त्याचं बरोबर जागेवर ठेवतो, दप्तर जागेवर ठेवतो. मग त्याला विचारायचं, होमवर्क काय दिला? मग तो सांगतो व्यवस्थित काय दिला, काय नाही. नंतर त्याने तो सवय शाळेत सांगतात, हातपाय धुवायचे वगैरे, कपडे, युनिफॉर्म चेंज करायचा. नंतर गोडीत म्हणायचं, "काय रे बेटा, तुला आज काय सांगितलं टीचरांनी? काय काय खायला लावलं?" त्याप्रमाणे त्याला परिपूर्ण आहार द्यायचा जेवायला. वरण, भात, साजूक तूप, नंतर एखादी पातळ भाजी, पोळी असं त्याला द्यायचं ते. काही काही मुलं वेळ खात नाही भाज्या, त्यांना बळजबरी कोंबायचं नाही. त्यांच्या आवडीनुसार घ्यायचं, मूडनुसार घ्यायचं. आता आपल्याला सुद्धा कंटाळा येतो काही वेळेस तेच पदार्थ खाऊन. त्यामुळे मुलांना बळजबरी करायची नाही, ते ओकाऱ्या काढतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचं, त्यांच्या कलानी घ्यायचं. ते व्यवस्थित जेवतात. पण मोबाईल तर मुळीच द्यायचा नाही. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं की मोबाईल द्यायचा नाही, कारण ते काय खातात ते आपल्याला कळतच नाही आणि त्यालाही कळत नाही. आपण भरत राहतो, तो खात राहतो, आपण भरत राहतो, तो खात राहतो. त्यामुळे तो चावून चावून खात नाही, सगळं त्या मोबाईलमध्ये लक्ष असतं. त्यामुळे त्याचं पोट दुखण्याची शक्यता असते, नीट अन्न पचत नाही. त्यामुळे तुम्ही मोबाईल अजिबात द्यायचा नाही. तो व्यवस्थित खातो. जशी आपण सवय लावू तशी बाळाला सवय लागते, मुलांना. त्यानंतर दुपारी त्याला शाळेतला काय होमवर्क वगैरे त्याला सवयच लावायची. जेवण झाल्यानंतर थोडं त्याशी खेळायचं आपण. त्याला सांगायचं, "बेटा, आपण होमवर्क करू. काय दिलं तुला टीचरांनी?" मग तो लगेच बसतो करायला. त्यानंतर त्याला झोपतोच तो नंतर दुपारच्या वेळेस. कारण सकाळी मुलं लवकर उठलेली असते की नाही शाळेत जायच्या वेळेस. त्यामुळे ते मुलं छानपैकी झोपतात. त्यांची झोप झाली की नंतर उठल्यानंतर त्याला छोटीशी भूक असते. मग तेव्हा तुम्ही त्याला फळ देऊ शकता, मुरमुऱ्यांचा चिवडा देऊ शकतात. आणि 2 ते 4 वर्षाचे, 3 वर्षाची मुलं खाऊ शकतात चिवडा वगैरे. पोहे तर सकाळी दिलेलेच असतात, त्यामुळे पोहे वगैरे रिपीट नाही करायचं. आपलं आप्पे करायचे, असं रिपीट नाहीच करायचं कुठलं. त्याला नवीन नवीन देत राहायचं. नंतर अगदी हलकं थोडंसं द्यायचं, फळ म्हणा, हलकंसं काहीतरी खायला द्यायचं. मखाणे म्हणा, तुम्ही मखाणे देऊ शकता भाजून. त्यानंतर
त्याला थोडंसं खेळायला घेऊन जायचं. खाली सोसायटीमध्ये हल्ली सगळ्या सोयी असतात. स्विमिंग असतं, गार्डन असतं, घसरगुंडे असतात, तिथे घेऊन जायचं मुलांना. हल्ली भरपूर खेळणे असतात, गाड्या असतात, ते घेऊन थोडं मुलांना खाली घेऊन जायचं. कारण ते पण रिलॅक्स होतात. घरात घरात कंटाळतात ते. त्यानंतर त्यांचं छान खेळणं, स्विमिंग झालं की व्यायाम होतो. व्यायाम झाल्यानंतर त्यांना भूक लागते. नंतर परत वरती आलं, आपलं असं घरी आलं की त्यांना परत हातपाय धुवायची सवय लावायची आपण. सवय लागली ते बरोबर होतात. आणि नंतर हातपाय धुतल्यानंतर तिने सांज होतेच. मग आपण दिवा लावला की त्यांना शुभम करोती ची सवय लावायची. आपण बोलतो, आपण बोललो की त्याच्या मागे ते बोलतं. तर ते रोज आपण मग एक दिवस जरी आपल्या लक्षात राहिलं, ते मग आपल्याला आठवण करून देतात. आई आज शुभम करोती म्हणायची. कारण आता पूर्वीचे हे सगळे विसरत चाललेले आता आजकालच्या आहे. कारण काय झालं, जॉब करतात, क्लासेस घेतात, कुठे कोणी ट्युशन घेतात, त्यामुळे कसं हे विसरत चाललंय मुलांना द्यायचं. त्यामुळे आवर्जून तुम्ही आपलं ते चालू ठेवायचं. मुलांना शुभम करोती म्हणायला लावायची. ते म्हणतात छानपैकी हनुमान चालीसा म्हणतात. आता माझा नातू सुद्धा इतकी छान हनुमान चालीसा म्हणतो की पूर्ण त्याची तोंडी पाठ आहे. त्यानंतर त्याला रात्रीचं जेवण द्यायचं, ते पण असं हलकं द्यायचं, अगदी खूप जड द्यायचं नाही. मुगाची डाळीची खिचडी देऊ शकता, दलिया देऊ शकता तुम्ही, इडली देऊ शकता. असं जड अजिबात द्यायचं नाही रात्री. कारण कसं, त्याची पचनाची थोडीशी कमी असते ना लहान मुलांची पचनशक्ती, त्यामुळे हलकाचा आहार द्यायचा. त्यामुळे तो हलका आहार घेतल्यानंतर लगेच आणि जेवणाच्या 2-2.5 तास त्याला झोपायच्या आधी जेवण द्यायचं. अगदी जेवण केलं झोपलाय असं करायचं नाही. त्यामुळे बाळ छानपैकी जेवलं की थोडंफार त्याला टीव्ही पण बघू द्यायचं. कारण असं नाही का खूप अगदी नाही म्हणजे नाही. बघतात मुलं, कार्टून बघतात, हे बघतात, थोड्या वेळ बघतात. त्यांनाच नंतर कंटाळा येतो. त्यानंतर ते बरोबर मग झोपायला जातात आपल्या आपल्या रूममध्ये. गेल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी सकाळची दिनचर्या तीच चालू. असं मुलांचा तुम्ही आहार ठेवा. व्यवस्थित त्यांना हँडल करा. मुलांना मारून वगैरे काही उपयोग होत नाही. तुम्ही छान जेवढं गोडीत घ्याल, तेवढं मुलं आपल्याला व्यवस्थित सांगतात दिवसभराचं काय झालं, काय नाही शाळेत. मित्रांमध्ये खेळाल्यानंतर मित्रांशी कसे बोलले, कोण मित्रांशी काय बोलले, काय शेअर केलं, ते सगळं व्यवस्थित सांगतात. फक्त आपण त्यांच्याशी गोडीत बोलायचं. त्यांना जर रागवून बोललं, तर मुलं आपल्याला काहीही सांगत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांशी व्यवस्थित जर बोललं तर ते तुम्हाला सगळं सांगतील. याप्रमाणे तुम्ही 2 ते 3 वर्षांच्या मुलांना असा आहार द्यायचा. ते त्यांच्या त्यांच्या हाताने त्यांना सवय लावायची जेवायची. कारण शाळेमध्ये कसं आता 3 वर्षापर्यंत शाळेत जातं की नाही, त्यांच्या जरी त्या कोणी मॅम असतील, ते जर फक्त लक्ष देतात. आपण त्यांना घरून गुंडाळी करून द्यायची, थोडे पोळीचे तुकडे करून द्यायचे, ते बरोबर भाजीला वगैरे लावून खातात. त्यांना शाळेत लागते त्यांच्या हाताने खायची सवय. त्यामुळे ती पण काळजी नाही. कधी आपण खाऊ घालायचं, कधी मुलांना खाऊ द्यायचं, त्यांच्या छंदाने घ्यायचं. आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.